पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय गोपीनाथ मला गंडतोस तू? हा अरे गोपीनाथ, आम्हासने फसवतोय तू? ए तुला जर आता खरोखर जरी मारलं ना तरी आमच्यावर केस सुद्धा होणार नाही, कारण त्या बोर्डावर आधीच लिहिलंय तू मेलायस म्हणून। मी मेलो नाही, पण आता मरण नको नको नको। ऐका ना तुमचे पैसे आणायला चाललेलो मी। नको अरे देणार आहे, अरे ऐक ते देणार पैसे देणार आहे। आपले ग्रामस्थ श्री गोपीनाथ पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे। आगाऊपणा कुणी केलाय? गोपीनाथ कुठं काढ मडल्यात? माझं 10,000 आधीच जिंकल्याला तेवढं तरी ठेवा की। ते 10,000 आहे ना आम्हाला फसवण्याची पेनल्टी। अरे पण माझं देवा, ह्याचनी सुखरूप ठेव आणि ह्याचनी पैसे कुठून आणि कसे द्यायचे ह्याचा मला मार्ग दाखव। जे गोपीनाथचं दुःखद निधन झालं ना मामाच्या गावाला गेल्यावर, हो त्याचं दुःखद निधन झाल्याचं बोर्ड वाचला। गोपीनाथ गोपीनाथ उठ। भया तुम्ही जिवंत आहे, देवीच पावली म्हणायची। जिवंत आहे तुम्ही, हे समजा कोणी केलं तुमचं? अहो बोला की, मला काही समजणं झालंय। सोडती थांबा। गावात तुमच्या निधनाचा बोर्ड कोणी लिहिलेला? आणि हे हातपाय बांधून ठेवले तुमची ही हालत अशी कोणी केली? त्या गुंडांनी केलंय सगळं। नाही पण मला एक सांगा, पण होते कोणते गुंड? गुंड ते कळलं, पण कोणचे गुंड, कायचे गुंड?
खंडणी गोळा करणारे गुंड माझ्याकडचे होते नव्हते ते सगळे पैसे घेऊन गेले. मला मारलं आणि मला इथं बांधून ठेवलं. आलिसिया मी म्हणून वाचलो. किती पैसे गेले? 10,10,000. काय? अर माहीला हे काय बोलून गेलो मी हिला. कशाला सांगितलं 10 लाखाबद्दल. 10 लाख. पण तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? 10,10,000. अव काय विचारते मी? बोला की. अव बोला. अव बोला की. राधीचं दागिनं चोरून 10 लाख आणलेले ते चोरीला गेले. ते मी चोराला सांगून चोरलेले. तो तो तो, तो माणूस माझा होता. पण मी तुला सरप्राईज देणार होतो तू आल्यावर. हा पण ते गुंड आले आणि लबाडून गेलं मला. मेल्यांचं वाटोळं होईल. चांगलं वाट. पण आपल्या घरात एवढे पैसे हे त्यासनी समजलं कसं? ते आता मला काय माहित कसं काय समजलं. पण गेले पैसे गेले. मला मारलं. मला इतकं मारलं. मला आता काय सांगू तुला. बांधून ठेवलं. कसं बस वाचलं. पैसे गेले तर गेले. तुमचा जीव तर वाचला. पैसे परत केले नाहीत म्हणूनच गुंड ह्यासनी त्रास द्यायलात का? पैसे परत केले तरच ह्यांचा आणि ह्यांच्यामुळं आम्हासनी होणारा त्रास कमी होईल. आय तुला कालच सांगितलेलं ना इथं कशाला आलायस? काय अजून काय करू मी? 8 दिवसात कर्जाचे पैसे परत नाही केले ना तर अगं लई लोक मारतील मला. एवढा धडधाकट आहेस तरी आईकडे पैसे मागायला लाज वाटत नाही बाई तुला? तुला आणि तुझ्या बापाला पैसे देण्यातच आयुष्य जाणार आहे माझं. मला काय पाहिजे याचा विचार केलाय का तुम्ही बाप लेकानं कधी? शांता, काय झालं? काही नाही राधा अक्का, नेहमीच रडगाण. नवरा दारूसाठी पैसे मागतोय आणि पोरगा त्याच्या बायकोसाठी. बायकोचे हट्ट पुरवायचे म्हणून कर्ज घेतलेलं. आता कर्जाचे हप्ते भरायची वेळ आली तर पैसे नाहीत त्याच्याकडं. हट्ट पुरवायला नाही, त्या आजारी म्हणून त्याच्या माहेरला गेली. मला चांगलंच माहिती आहे तिला काय झालंय ते. हे बघ महेश, तू कर्ज घेतलंय तेव्हा त्याचे हप्ते बी तूच फेडायचे. मला यात घेऊ नको, मला काही सांगू बी नकस. कुणाकडून घेतलंय ग कर्ज?
त्या निर्मला मॅडमकडनं. अगं पण त्या असं कोणाला बी कर्ज देत्यात? म्हणजे तारण म्हणून काय दिलं त्यानं? तारण बिरण काय नाही. ती निर्मला मॅडम तारणाशिवाय कर्ज देतात. अहो म्हणून तर लोक जातात तिच्याकडं. निर्मला मॅडम मला 10 लाखाचं कर्ज देतील का? मॅडम हे काय? कुरिअरवाला देऊन गेला. कुरिअरवाला? होय. बरं जा बघते मी. पेड्यांचा बॉक्स. सोहमचं दुसरं लग्न ठरलंय. सोहमला एका चांगल्या सुसंस्कृत सभ्य घरातली मुलगी आवडली आणि महत्वाचं म्हणजे तो बी लग्नाला तयार झालाय. सगळ्यात आधी तुमचं तोंड गोड करायचं म्हणून पहिले पेढे तुम्हाला. मुग्धाला स्वतःच्या घरात बंदिस्त करून माझ्या सोहमला मोकळं केल्याबद्दल तुमची कृपाभिलाषी सविता. मुग्धा! 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 घे खा खा पेढे खा. खा पेढे खा. माहितीये का कुणी पाठवले पेढे? तुझ्या लाडक्या सासून. तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न ठरल्याच्या आनंदात. तुला सांगितलं होतं ना मी, तेव्हा ऐकलं नाही माझं. आता घे खा पेढे खा. मम्मी सोम असं नाही नाही. म्हणजे मी खोटं बोलल्या? हा घे वाच. वाच काय लिहिलंय वाच. तुझा नवरा दुसरं लग्न करायला तयार आहे. मुलगी बी पसंत केलीये. तुझी सासू निर्लज्जपणे पेढे पाठवतीय, पत्र लिहितीय. सोहमचं दुसरं लग्न ठरलंय. सोहमला एका चांगल्या सुसंस्कृत सभ्य घरातली मुलगी आवडली आणि महत्वाचं म्हणजे तो बी लग्नाला तयार झालाय. अस्मे अगं एवढं अर्जंट नाहीये ते. निवांत टाईप केलं तरी चालते. कधी ना कधी टाईप करून द्यायचंच आहे. मग आताच संपवते की. पर संपव बाई. आता तुला बोलून काय उपयोग आहे का? एक मिनिट, मुग्धाचा कॉल आहे. हा बोल मुग्धा. दुसऱ्या मुलीबद्दल, दुसऱ्या लग्नाबद्दल मी ऐकलंय ते खरं. तुला तुला खरंच असं वाटतंय? होय. तुला दुसरं लग्न करायचं आहे ना? कर. मी बी मला पाहिजे ते करते. माझं आयुष्य संपवते मी. हॅलो मुग्धा. अरे आता हिला काय झालं? अचानक एवढी का चिडल्या? यार आता फोन भी उचल ना. का? काय झालं? अगं मलाच नाही माहिती काय झालं. तिने मला काहीतरी विचारलं. मी आपलं असंच वय म्हणलं. मला वाटलं मी पाठवलेल्या कवितेबद्दल विचाराल्या, पण ती काहीतरी वेगळंच विचारत होती. तिचा काहीतरी गैरसमज झालाय का? वय तसंच काहीतरी झालंय. त्याशिवाय इतकं नाही चिडायची. आणि आता फोन करालोय तर
फोन बी उचला ना माझा. थांब, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. 1 मिनिट. आता तिचा फोन बंद येतोय. काय ग, काय झालं? तायडे, हे बघ, सगळे गिरायक जीवन गेल्यात. आता कुणी येईलसं वाटत नाही. कुणी आलंच तर वाढ आणि सगळं आवरून घ्या. मी जरा जाऊन येते. कुठं चाललंय? या घरावरचं संकट दूर कराय. परत यामिनीकडे जाणार आहेस? नाही, मी यामिनीकडे नाही जात आहे. मी निर्मला मॅडमकडे जाते कर्ज मागायला. काय? कर्ज? वय, दुसरा पर्यायच नाही आता. पण तायडी, हे आपल्या दोघीतच ठेव बघ. येते मी जाऊन. पण तू नीट विचार केलायस ना? वय, येते मी. बस बाबस, दादा थांबा. ओ दादा, दादा, आओ, निर्मला मॅडमचं घर कुठे म्हणायचं? काय? निर्मला मॅडमचं घर कुठे म्हणायचं? काय म्हणालात? निर्मला मॅडमचं घर कुठे म्हणायचं? निर्मला मॅडमचं घर इकडनं पुढे गेलात का नाही, उजव्या हाताला वळा. तिकडे कोणाला बी विचारा, मॅडमचा बंगला लय फेमस आहे. बर, हा, आलो. चल. हा, सविता काकू कायम तुझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलत असत्या. कदाचित त्या आता बी असंच काहीतरी बोलल्या असतील का, ज्याच्यामुळे मुग्धाचा गैरसमज झाला असेल. तसंच काहीतरी झालं असेल. आणि त्यात मी बी मूर्खासारखं ती काय बोलल्या हे न एकदाच तिला वय म्हणलं. त्याच्यामुळे ते आणखीनच चिडले. आणि आता तर तिनं फोन बी बंद केलाय, म्हणजे जरा सिरियस असेल. वय ना, मी माझं आयुष्यात संपवते असं म्हणाली ती. काय? वय, ताबडतोब तिचा गैरसमज दूर नाही झाला तर काय तर भलतं सलतं घडू शकतं. अगं आता फोन बी बंद केलाय तिनं, आणि तिच्या घरी जाऊन तिला समजवायचं म्हणलं तर मी तिकडे जाऊ बी शकत नाही. काहीतरी केलं पाहिजे. 1 मिनिट, तू जाऊ शकत नाहीस, पण मी तर जाऊ शकते. मी तिच्या घरला जाऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करते. अस्मी, अगं तिकडे सासूबाई असतील माझ्या, त्यांनी तुला बघितलं तर? आता एवढी रिस्क तर घ्यावीच लागेल. निर्मला देवी नसतील तर काही प्रश्नच नाही, पण असल्या तर त्यांच्या नकळत मुग्धाला जाऊन भेटण्याचा प्रयत्न करते. अस्मी, तू माझ्यासाठी खूप मोठी रिस्क घ्यायलास. हे बघ, सासूबाई पोलिसांना बी बोलवू शकते, आणि काय बी झालं तरी पोलीस तुझं नाही त्यांचंच ऐकतील. पुढचं पुढं बघू.
आता मुग्धाला समजावून शांत करणं आणि तिचा जो गैरसमज झालाय तो दूर करणं जास्त महत्वाचं आहे. निघते मी. सोहम, मला त्यांच्या घराचं स्ट्रक्चर सांग जरा. बरं ऐक, मेन दारातनं आत गेल्यावर डाव्या बाजूला सासूबाईंचा दरबार भरतो ती जागा आहे. समोरच डायनिंग टेबल आहे, त्याच्या मागं किचन आणि उजव्या बाजूला एक जिना आहे. तुला मुग्धाला भेटायला त्याच जिन्यानं वर जावं लागेल.